सर्वप्रथम अमृत महोत्सवाच्या तुम्हाला शुभेच्छा असं म्हणते आणि तुम्ही आम्हाला हे एक छोटासा प्रवास उलगडायची संधी दिली आहे त्याबद्दल आभार मानते. आपल्याच घरातल्या नातवंड सून मुलीनं केलेला हा प्रवास आहे. आजपर्यंत 35 वर्षाच्या काळात आम्ही वेगवेगळे प्रयोग केले कथक नृत्याला घेऊन आणि सादरीकरण करताना कायम कथकचा जो बेस आहे तो ठेवलेला आहे. लहानपणापासून दिसणारे आयुष्यातले प्रसंग मागचे बघत हा पट उलगडत जाणार आहे. केलेला छोटासा प्रयत्न आहे तुमच्यापाशी सादर करतो आणि शुभेच्छा द्यायचा हे नाही पण असाच 75नंतर तुमचा पुढचा जो हे असतो 100वा 81वा तो पण साजरा करण्याचं भाग्य आम्हाला मिळो यासाठी परमेश्वरापाशी प्रार्थना. मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे. तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रामृता. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक हो, आयुष्याचा हा प्रवास किती सुंदर आहे ना. लहानपण बालपण त्या निरागस दिवसांची आठवण आली की मन कसं आपोआप हसतं, हो ना. छोट्या छोट्या अगदी लहानग्या पावलांनी जग पाहण्याची सुरुवात होते. आईच्या कुशीतलं सुरक्षित जग, वडिलांच्या खांद्यावरून दिसणारा मोठा आकाशाचा पट आणि खेळण्यातली अगदी साधी सुधी मजा. खरंच हेच जणू आयुष्याचं पहिलं शिक्षण आहे. मुलांनो, चला बरं, आता मी एक छानशी कविता तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही माझ्यानंतर म्हणाल, ठीक आहे. बघ आई आकाशात सूर्य हा आला. बघ आई आकाशात सूर्य हा आला. पांघरून अंगावर भरजरी शेला. निळ्यायाच्या महालाला खांब सोनेरी. मोतियाच्या लावलेल्या त्यात झालरी. केशराचे घातलेले सडी भूवरी. त्यावरून येई त्याची डौलाने स्वारी. मंद वारा जागवितो साऱ्या जगाला. म्हणत असे उठा उठा मित्र हा आला. उठा उठा चिऊताई. उठा उठा चिऊताई. सारीकडे उजाडले. उठा उठा चिऊताई. सारीकडे उजाडले. डोळे तरी मिटलेले अजूनही. उठा उठा चिऊताई. सारीकडे उजाडले. डोळे तरी मिटलेले अजूनही. उठा उठा चिऊताई. सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी. सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी. डोळ्यावर झोप कशी अजूनही. डोळ्यावर झोप कशी अजूनही. उठा उठा चिऊताई. सारीकडे उजाडले. डोळे तरी मिटलेले अजूनही. उठा उठा चिऊताई.
अरे पाऊस येणार दिसतंय. अरे वा. ए ते बघ ते बघ, आकाश कसे काळे ढग भरून आलेत. मस्त. ए वातीचा वास येतोय ना. हो 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 हो. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी वीज देते टाळी, आता तुझी पाळी वीज देते टाळी. फुलं पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. झर झर धार झरली रे, झाडांची भिजली हिरली रे. पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ, पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ. करून पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप्प टप्प पानात वाजती रे. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात. निळ्या सौंगड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. रसिका हो, शाळेचं राज्यही किती छान असतं ना. नव्या पाट्या, नव्या पिशव्या आणि त्याहूनही नवीन चेहरे. पहिला मित्र मिळाल्याचा आनंद, पहिल्या तासाला उशीर झाल्याची धडपड, दप्तरात ठेवलेल्या टिफिनचा सुगंध आणि वर्गातल्या गमती जमती. जणू प्रत्येक दिवस एक छोटंसं साहस असतं, हो ना. ए ए काय चाललंय रे तिकडे. मागे मागे खिडकीतून बाहेर बघताय. हा पावसात रमलेले दिसताय. काय शिकवतेय मी. लक्षच नाहीये त्यांचं. चला चला या 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 पुढच्या बाकावर या. हात पुढं करा. छम 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 छम, छठी लगे छम छम, विद्या येई गम गम. छम 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 छम, छम छम छम, छठी लगे छम छम, विद्या येई गम गम. छम छम छम, छम छम छम. मोठ्या मोठ्या मिशा, मोठ्या मोठ्या मिशा, डोळे एवढे एवढे लाल. दंताजीचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही घाल. दंताजीचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही घाल. शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम. छम छम छम, छम छम छम. अरे छडी लगे छम छम, विद्या येई घम घम. छम छम छम, छम छम छम. ए चला चला गड्ड्यावर गड्ड्यावर. कोण येत आहे. मी चल 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 जाऊ. ए कुठे चाललाय बे. ए गड्ड्यावर येणार आहे का. येणार की. ए घरी काय सांगायचं बे. सांगू की मी काय तर. चले 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 चल चल.
सिद्धराम 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 तुम्ही हो सिद्ध तुम्ही हो राम तुम्ही शिवा हो तुम्ही शंकर तुम्ही हो योगी श्री रामेश्वर महागुरु श्री सिद्धेश्वरा महागुरु श्री सिद्धेश्वरा महागुरु श्री सिद्धेश्वरा सिद्धराम 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 The state of Bombay ceases to exist from the 1st of May 1960. Its place has been taken by two states, Maharashtra with its capital at Bombay. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयन भद्रा गोदावरी रेवा वरदा कृष्ण कोयन भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तटानाया भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे सगळं काय चाललंय आई? ही एवढी मोठी मिरवणूक कसली? आज संयुक्त महाराष्ट्र चळवळ फळाला आली. त्याची ही बघ मिरवणूक. मराठी अस्मितेचा विजय झालाय आज. रामदास स्वामी म्हणलेच आहेत, मराठा तितका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा आहे तितुके जतन करावे पुढे अणिक मिळवावे महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. मराठी भाषेचे असे हे प्रेम हे कित्येक संत कवींच्या शब्दातून पाजरले बघ. अरे आपल्या या विम कुलकर्णींची कविताच पहा ना. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट. माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहवित. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट. ज्ञानोबांची तूक याची मुक्तेशाची दनाईची. ज्ञानोबांची तूक याची मुक्तेशाची दनाईची. माझी मराठी चोखडी रामदास शिवाजीची. माझी मराठी चोखडी
रामदास शिवाजीची माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट. यार यार अवघे जण हाक माय मराठीची बंध खळाळा गळाले साक्ष भीमेच्या पाण्याची साक्ष भीमेच्या पाण्याची माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट. डफ तुणतुणे घेऊन उभी शाहीर मंडळी मुजऱ्याची मान करी वीरांची हिमाय बोली वीरांची हिमाय बोली माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट. नांगराचा ताले थाळ अभंगाच्या तालावर नांगराचा ताले थाळ अभंगाच्या तालावर कोवळी कवी सावली पहाटेच्या जात्यावर कोवळी कवी सावली पहाटेच्या जात्यावर माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट. युद्ध युद्ध काय सांगतेस? युद्ध? युद्ध सुरू झालंय. ऐक. माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू जिंकू किंवा मरू जिंकू किंवा मरू जिंकू किंवा मरू. आसमानी सुलतानी कुठलीही संकट येतील डळमळ नका. निधड्या छातीनं कायम समोर जा. आपला इतिहास आपले स्वातंत्र्यवीर आणि त्यांचे शब्द कायम आपल्याला स्फूर्ती देत राहतील. जगती असा कवण जन्मला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, कवण जन्मला, कवण जन्मला, कवण जन्मला, कवण जन्मला, कवण जन्मला, कवण जन्मला.
जयी धर्मधारणी मृत्यूशीच गाठ घालू मी घुसेरणी मृत्यूशीच गाठ घालू मी घुसेरणी अट्टहास करीती जयी धर्मधारणी अट्टहास करीती जयी धर्मधारणी मृत्यूशीच गाठ घालू मी घुसेरणी मृत्यूशीच गाठ घालू मी घुसेरणी अग्नि जाळी मजसिना खड्ग छेदितो अग्नि जाळी मजसिना खड्ग छेदितो भिवुनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो भिवुनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो खुळारी पुतया स्वये खुळारी पुतया स्वये मृत्यूच्याच भीतीनी भिवू मृत्यूच्याच भीतीनी भिवू मजसिये अनादि मी अनंत मी अवाध्य मी भला मारिल रिपु जगती असा कवण जन्मला कवण जन्मला कवण जन्मला ए चल चल लवकर चल, उशीर झालाय. हे चल चल चल, वर्ग कुठे आहे रे आपला? काय माहिती बाबा, ते तिथं जाऊन बघायला लागेल. चल चल, अभ्यास झाला का रे तुझा? काय माहिती, तू बघू. बापरे, माझा पण काय रे देवा आता. अरे गणितात दांडी नको रे उडायला. अरे हो रे, बापरे देवा, वाचव रे महाराजा. आकाशी झेप घेरे पाखरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा. भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया. तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा. सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा. घामातून मोदी फुलले श्रमदेव घरी अवतरले. घामातून मोदी फुलले श्रमदेव घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले घर प्रसन्नतेने नटले. हा योग जीवनी आला साधिला. सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा. ए चल चल, तयार नाही अजून? पुलंचा सत्कार आहे, आज सवाईला जायचंय ना. नाही नाही, आज मस्त मूड लागलाय. हे पेंटिंग मला आज पूर्ण करायचंय. छान बेगम अख्तर ऐकत चालू आहे बघ. थांब थांब, तुम्हीच थांबा इथं, मस्त ऐका जरा. नको नको,
अरे तुम्ही रंगात बुडालेले आणि आम्ही साहित्यात रमणारे. काय मग तुमच्या बरोबर या अनघालता पण येतात काय? अरे हो, भीमसेनजींना ऐकायला. कोण कशासाठी? आ तर कोण कोणासाठी वेडावलेले. हम्म. चला चला, अच्छा येतो आम्ही, उशीर होतो, बाय. पंडित भीमसेन जोशी आणि स्वरलयीचे भक्त सभ्यग्रस्त. स्वरलयीचा भक्त म्हटल्यानंतर थोडा पॉज घेतला, मी सभ्य म्हणाला, त्याच्यातून काही विपरीत अर्थ काढू नये अशी माझी इच्छा आहे. मी विचार करतोय की माझा सत्कार कुठे कशासाठी आहे. 75 वर्ष वयाला जरी याच्यासाठी मी काही स्वतंत्र खटपट केली नाही. एकच आहे, हल्लीची परिस्थिती, त्याची अवस्था, मिळणारं धान्य, मिळणारी औषधं, तर रस्त्यात चाललेले ह्याचा जीव घेऊ का त्याचा जीव घेऊन चाललेले वाहनं, या सगळ्यातून मी बचावून राहिलो. त्याची माझं पण मला विचार केल्यानंतर लक्षात आलं की मला बचावणारं कारण होतं की कशासाठी जगायचं आहे, तर मला गाणं ऐकण्यासाठी जगायचं. मी केवळ या मांडवात पण सांगतो असं नाही, पण आयुष्यात जर माझी इमानाने कोणी साथ बरोबर केली असेल, सुखदुःखाच्या क्षणी ते दुःख कमी करणं, सुख वाढवणं, हे जर कुठल्या कलेने केलं असेल तर ते संगीत कलेने केलं. मला सगळेजण विचारतात तुमचं फर्स्ट लव्ह कुठलं, काही विचारतात लोक. मी नेहमी सांगतो की माझं फर्स्ट लव्ह संगीत हे आहे. आता झालं असं की संगीतावरती उपकार झाले की काय मला माहिती नाही, मी गवई होण्याच्या आधी श्रोता झालो. आजचा माझा सत्कार एका उत्तम श्रोत्याचा सत्कार पण आहे असंच मी मानतो. हा सत्कार माझा एकट्याचा नसून आपल्यासारखे जे श्रोते रात्रभर इथे गाणं ऐकत बसतात आणि गाणं पटलं नाही तर पटलं नाही मोठ्याने सांगत नाहीत, हे सौजन्य सुद्धा ज्यांच्यामध्ये आहे, अशा प्रकारे रसिक वृंद ह्याचा मी प्रतिनिधी आहे असं समजून आपल्यातर्फे मी हा स्वीकार घेतलेला. बघ, पुलंनी सांगितल्याप्रमाणे उत्तम श्रोता होणं महत्वाचं. तर रसिक हो, चला आता आपण छान पिक्चर टाकूया. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता जीव वेडावला, उचलून घेतले निजरती मी तुला. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. तुम हुस्न की खुद एक दुनिया हो, तुम हुस्न की खुद एक दुनिया हो, शायद तुम्हें ये मालूम ही नहीं, महफिल में तुम्हारे आने से हर चीज में नूर आ जाता है. मज सांग सखे तू सांग मला, पत्रात लिहू मी काय तुला. मज सांग सखे तू सांग मला, पत्रात लिहू मी काय तुला. मज सांग सखे तू सांग मला. चंद्रमुखी तू चांद म्हणू तर प्रिये म्हणू का, तुझ घटका भर. चंद्रमुखी तू चांद म्हणू तर प्रिये म्हणू का, तुझ घटका भर. रूप तुझे गिरवीत निरंतर, शब्द सुचेना काही मला. मज सांग सखे तू सांग मला, पत्रात लिहू मी काय तुला.
मज सांग सखे तू सांग मला. डोळ्यातल्या रंगपेटीत भविष्यातले हसू, बोलकी स्वप्न, छोट्या खुशालीचे क्षण सगळं काही मिसळत जातं आणि त्या प्रत्येक रंगांसोबत मन आणखीनच प्रफुल्लित होतं. वसंत खाली बने दिनांती, वसंत खाली बने दिनांती, एकच पुषते तुझे कांती. वसंत खाली बने दिनांती, एकच पुषते तुझे कांती. एकांती कर कोमल माथा, हाती घेशील का माझा, होशील का, होशील का, होशील का माझा, होशील का. रसिका हो, संसाराचं स्वप्न डोळ्यात साठवत जेव्हा आपण त्या रेषा उमटवतो ना, तेव्हा मनात एक अनामिक उमेद दाटून येते. जणू कुणी अदृश्य हात आनंदाची फुलं उधळत आहे आणि त्या फुलांच्या सुगंधात मन आणखीनच हलकं, प्रसन्न होत चाललेले. त्या चित्रात कधी कोवळा सकाळचा उजेड असतो, कधी एकत्र चालण्याचा नाद असतो, कधी हसणाऱ्या चेहऱ्यांची सरमिसळ आणि कधी उद्याची गोड आशा असते. प्रत्येक रेषा, प्रत्येक रंग मनाला कसा उजळून टाकतो. दिसते मजला सुख चित्र नवे, दिसते मजला सुख चित्र नवे, मी संसार माझा रेखिते. दिसते मजला सुख चित्र नवे, मी संसार माझा रेखिते. दिसते मजला सुख चित्र नवे. बाईसाहेबांच्या चेहऱ्यावर कसं वेगळंच तेज आलंय आणि बघा बघा आनंद कसा खळाळतोय. अगं मुलींनो, रोजची किती धावपळ करता ग, किती ती दगदग. अगं जरा श्वास तरी घ्या. अगं कधीतरी तुमचा वेळ देवपूजेसाठी काढा, का देवासाठी तुमच्याकडे वेळच नसतो. आई, अगं आम्ही करतच असतो ना आमचं रोजचं काम. अगं हीच आमची देवपूजा आहे. शोधून शिनला जीवातारी, साध तुलाही पोचल का. दारोदारी हुडकल भारी, थांग
तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तो श्रीहारी भेटल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कुणी तरी दावल का नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी होडी जो घागरी तोच नादा घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी झाला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का हॅलो हॅलो, हा काय रे, येता ना गेट टुगेदरला? नाही, थोडं अवघड वाटतंय. माझ्या मनात आहे यायचं, पण डेंटिस्टची नेमकी अपॉइंटमेंट आली आहे. दाताचं काम करून घ्यायला पाहिजे. मला काही खाताच येत नाही आणि बरंच काम आहे. नाहीतर काय आले असत. आता हे काय मध्येच डेंटिस्टला म्हणावं टेम्पररी काहीतरी सोय करून दे, मग आल्यानंतर बघू. हवं तर सगळे दात तुझ्या हातात दे असं सांग. हॅलो, हा अरुणा, काय ग येतेस ना? अगं नाही ग, नेमका मुलगा आणि सूनची कॉन्फरन्स आहे त्याच वेळी. त्यांना पण आत्ताच जायचंय आणि मग या नातवंडांकडे कोण पाहणार ग? मला थांबावंच लागेल बघ. पास आता. अगं एरवी सतत असतोच की आपण. सांग ना त्यांना आता, कॉन्फरन्सचं काय ते दरवर्षीच असते. आपलं गेट टुगेदर किती वर्षांनी होत आहे ते काय नाही. सांग त्यांना आता यावेळी तुमचं तुम्ही बघा ते कसं करायचं ते, पण मला माझा वेळ माझ्यासाठी द्या आता, नाहीतर आपण कधी एन्जॉय करणार बरं? बोलून तरी बघते बघ. आणि तुझं काय ग? मी सांगितलंय माझ्या मुलीला बुकिंग करून दे असं सांगून टाकलं. होईल ते बघू. चल मग भेटू नक्की, ये. हा हो हो, नक्की नक्की. ठीक. भले बुरेचे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर.
आनंदाचा क्षण आहे. आज आपण सगळेच एकत्र जमलोय. आज या टप्प्यावर पोहोचताना प्रत्येकानंच आपापली वाट तयार केली. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. तो सुखकर नक्कीच नव्हता, पण आपण आपल्या आयुष्याचा लेखाजोखा मांडताना आजवरच्या सोसण्यापेक्षा, भोगण्यापेक्षा खूप काही मिळवल्याचा आनंद नक्कीच आहे आपल्या जगण्यात. बघा प्रत्येकाच्या आयुष्याचं एक वेगवेगळं गीत आहे, गाणं आहे, आणि प्रत्येक जणच आता म्हणतंय जथा असो आनंद असू दे, जथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा ना दिसू दे, गात पुढे गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे. कार्यक्रम कसा वाटला नंतर बघू, आपण समजून घेऊ. आता ज्यांनी ज्यांनी परफॉर्म केला आहे त्यांना छोटीशी भेट देऊ आपण. नावं सौ मनीषा जोशी घेतील सगळ्यांची. ह्या सगळ्या टप्प्यात मोठा निवेदनाचा भाग आम्ही गाळला होता की तुम्हीच तुमचे ते टप्पे शोधत जावेत, अशासाठी मधलं हा प्रसंग आहे असं न करता ते जोडून घेतलेलं होतं. आणि निश्चितच तुम्ही त्याचा आनंद घेतला असेल असं वाटतंय. अर्पितच्या या सगळ्या माझ्या मुली आहेत. मी ओळख करून देते. मनवी बुरटे, पुढे जाऊन तिथे जा, पुढे तू पळत जा, पुढे जा. इथे नक्की मनवी बुरटे, गाथा कामतकर, आर्या कुलकर्णी, ओवी तडवळकर, स्पृहा तोरवी, पूर्वा देशमुख, आदिती चौधरी, समृद्धी फडके, अपूर्वा ओक,
डॉक्टर प्राजक्ता शेळकेकर. आणि हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे आपण पाहू शकलो, अनुभवू शकलो, एन्जॉय करू शकलो, त्या अर्पित नृत्यालयाच्या प्रमुख सौ मनीषा जोशी अंगाला विनंती करतो त्यांनी मनीषा जोशींना करा. हा, सर.